छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीतच भर रायगडावर त्यांच्या जवळच्या माणसांकडून त्यांच्या हत्येचा एक भयंकर कट शिजत होता. आणि तो कट उधळला गेला तो कुणी मोठ्या सरदाराने नाही, तर गोदू नावाच्या एका अगदी सामान्य स्त्रीने. हो, तिनं मध्यरात्री स्वतःचा जीव धोक्यात घालून घोडा दौडवला आणि स्वराज्याचा बाप वाचवला. मला वाटतं ही एकच घटना संभाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्याचं सार सांगून जाते. अगदी. त्यांना आयुष्यभर बाहेरच्या शत्रूंपेक्षा घरातल्याच शत्रूंशी जास्त लढावा लागलं. खरंय. आणि म्हणूनच आज आपण विश्वास पाटील यांच्या संभाजी या कादंबरीच्या आधाराने छत्रपती संभाजी महाराजांच्या या वादळी आयुष्यात जरा खोलवर डोकावणार आहोत. हो, म्हणजे अनेक गैरसमज आहेत, नंतरच्या काळात मुद्दामून पसरवलेली बदनामी आहे, या सगळ्या धुक्याच्या पलीकडे जाऊन त्यांचं खरं रूप समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे की नाही? अगदी. म्हणजे आजची आपली चर्चा ही केवळ घटनाक्रम सांगणारी नसेल, तर त्या घटनांमागे दडलेला खरा शंभूराजा शोधणारी असेल. आपण 4 मुख्य मुद्द्यांवर बोलूया. चालेल. पहिला, शिवाजी महाराजांनंतर रायगडावर जे सत्तेचं विषारी राजकारण सुरू झालं त्याबद्दल. दुसरा, त्यांची अचाट लष्करी बुद्धिमत्ता, जंजिरा आणि बुरहानपूरच्या मोहिमा. हो. आणि तिसरा, औरंगजेबासारख्या महाकाय शत्रूशी त्यांनी दिलेली झुंज, विशेषतः तो रामशेषच्या किल्ल्याचा अविस्मरणीय लढा. आणि चौथा, सर्वात महत्वाचा टप्पा, ज्याने त्यांना धर्मवीर बनवलं, तुळापूर इथलं त्यांचं बलिदान. चला तर मग या धगधगत्या इतिहासाच्या प्रवासाला सुरुवात करूया. ठीक आहे. तर मग सुरुवातच करूया त्या सर्वात अवघड काळातून. शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि रायगडावर जणू काही आभाळच कोसळलं. पण या दुःखाच्या काळात सावरायच्या ऐवजी स्वराज्याचे आधारस्तंभ मानले जाणारे काही मंत्रीच सत्तेचा खेळ खेळू लागले. असं का झालं? यामागे बरीच जुनी कारणं होती. सोयराबाईंना आपला मुलगा राजाराम याला गादीवर बसवायचं होतं हे तर उघड आहे, पण त्यांना साथ मिळाली ती अंडाजी दत्तोंसारख्या मुरब्बी राजकारण्यांची. पण का? एवढे मोठे मंत्री त्यांच्या विरोधात का गेले? एक भ्रष्ट अधिकाऱ्यांचं पितळ उघडं पाडलं होतं. कादंबरीत उल्लेख आहे की ते अशा लोकांना येचोर सरकारकून म्हणायचे. येचोर सरकारकून? हो, म्हणजे जे सरकारी खजिन्यावर डल्ला मारतात. साहजिकच हे सगळे लोक संभाजी महाराजांच्या विरोधात गेले. अच्छा, म्हणजे त्यांचा तापट स्वभाव हे फक्त एक निमित्त होतं. खरा मुद्दा होता तो त्यांनी प्रशासनात आणू पाहिलेली शिस्त आणि पारदर्शकता. अगदी बरोबर. आणि ही शिस्त या प्रस्थापितांना नको होती. मग त्यांनी काय केलं तर संभाजी महाराज कसे व्यसनी आणि बेजबाबदार आहेत याच्या कथा पसरवल्या, जेणेकरून लोकांना वाटावं की राजाराम महाराजच योग्य वारसदार आहेत. बरोबर. पण खरा कट याच्यापेक्षा कितीतरी भयंकर होता, जो शिवाजी महाराजांच्या हयातीतच रचला गेला होता. ती गोदूची गोष्ट खरंच अंगावर काटा आणणारी आहे. हो, ती गोष्ट आपण जरा विस्ताराने सांगूया, कारण त्यातून त्यावेळेच्या राजकारणाची भीषणता लक्षात येते. म्हणजे गोदूच्या सासऱ्याच्या घरीच ही गुप्त बैठक चालली होती. ओ, यंबकरावच्या घरी. आणि तिनं ते सगळं ऐकलं. योजना अशी होती की रंगपंचमीच्या दिवशी मिरवणुकीत जेव्हा शिवाजी महाराजांची अंबारी होळीच्या माणाजवळ येईल तेव्हा रंगांच्या धुऱ्याळ्याचा फायदा घेऊन हल्ला करायचा. अगदी बाजी लावलेले मारेकरी महाराजांवर हल्ला करतील. हे ऐकून गोदूच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला कळेना काय करावं. एका बाजूला सासर, नवरा आणि दुसऱ्या बाजूला आपले छत्रपती. आणि तिनं स्वराज्याला निवडलं. मध्यरात्रीच्या अंधारात पाखऱ्या नावाचा एक तगडा घोडा घेऊन ती रायगडाच्या दिशेने सुसाट निघाली. विचार करा, तो काळ, तो अंधार, एकटी स्त्री आणि वाटेतले धोके. पण तिच्या डोक्यात एकच विचार होता, महाराजांपर्यंत पोहोचायचंय. पहाटेच्या सुमारास ती गडाच्या पायथ्याशी पोचली. पण तिथं पहारेकऱ्यांनी तिला अडवलं. पण ती थांबली नाही. नाही, आपण हिरकणीची गोष्ट ऐकतो जी आपल्या बाळासाठी कडा उतरली. ही गोदू स्वराज्याच्या बापासाठी कडा चढली. पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या एका लहानशा मोरीतून अंग सोलवटून घेत अक्षरशः स्वतःला आत कोंबत ती गडावर पोचली आणि थेट युवराज संभाजीराजांना भेटली. हो, आणि सगळा कट त्यांच्या कानावर घातला. विश्वास पाटलांनी या प्रसंगाचं जे वर्णन केलं आहे ते वाचताना अक्षरशः श्वास रोखला जातो. हे केवळ ऐतिहासिक तथ्य नाही, तर हे निष्ठेचं आणि त्यागाचं एक जिवंत चित्र आहे. या एका घटनेवरूनच कळतं की संभाजी महाराजांना सुरुवातीपासूनच किती मोठ्या अंतर्गत विरोधाला तोंड द्यावं लागत होतं. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सिंहासनावर बसण्यासाठी त्यांना जी कठोर पावलं उचलावी लागली ती का उचलली हे समजून घेणं महत्वाचं आहे. ज्या मंत्र्यांनी कधी काळी त्यांच्या वडिलांची सेवा केली होती
त्यांनाच कैद करणं हे त्यांच्यासाठी सोपं नक्कीच नसेल. अजिबात नाही. ते खूप वेदनादायी होतं. पण स्वराज्याच्या अस्तित्वासाठी गरजेचं होतं. जर त्यांनी वेळीच या कटकारस्थानांचा नायनाट केला नसता तर स्वराज्य आतूनच पोखरलं गेलं असतं. तर रायगडावरचं हे राजकारण स्थिर स्थावर करण्यासाठी त्यांना इतकी कठोर पावलं उचलावी लागली. पण खरं आव्हान तर बाहेर उभं होतं, नाही का? हो, वर्मावर ठेवलं. आणि त्यातूनच घडला तो बुरहानपूरवरचा धाडसी हल्ला. बुरहानपूर म्हणजे ते तर खूप मोठं आणि महत्वाचं शहर होतं मुघलांचं. हो, ते फक्त एक श्रीमंत शहर नव्हतं. ते दख्खनमधल्या मोगलांचं सर्वात मोठं व्यापारी केंद्र होतं. त्यांची आर्थिक राजधानीच होती ती. म्हणजे थेट सिंहाच्या गुहेतच हात घातला. पण ही मोहीम इतकी यशस्वी कशी झाली? एवढ्या मोठ्या शहरावर हल्ला करणं सोपं नव्हतं. यामागे संभाजी महाराजांची 2 वैशिष्ट्ये होती, गुप्तता आणि वेग. त्यांनी इतक्या गुप्तपणे तयारी केली की मोगलांना शेवटच्या क्षणापर्यंत काहीच कळलं नाही, आणि जेव्हा हल्ला केला तेव्हा तो विजेच्या वेगाने केला. आणि अमात संपत्ती मराठ्यांच्या हाती लागली. पण इथं खरी कसोटी होती ती परत येण्याची. कारण मोगल सरदार बहादूर खान प्रचंड फौज घेऊन पाठलागावर येणार हे निश्चित होतं. आणि इथेच त्यांची युद्धनीती दिसली, नाही का? अगदी. त्यांनी केवळ शौर्य नाही तर बुद्धी वापरली. त्यांनी आपल्या सैन्याचे 5 गट केले. 4 गटांना वेगवेगळ्या दिशांना पाठवून बहादूर खानाला पूर्णपणे गोंधळात टाकलं. त्याला कळेनसा की खजिना नक्की कोणत्या गटासोबत आहे. अच्छा, म्हणजे त्याला हुलकावणी दिली. हो, आणि याच गोंधळाचा फायदा घेत संभाजी महाराज मुख्य खजिना घेऊन सुरक्षितपणे रायगडावर परतले. ही केवळ लूट नव्हती तर औरंगजेबाच्या प्रतिष्ठेला दिलेली एक मोठी चपराक होती. एक थेट संदेश होता की तुम्ही तुमच्या घरातही सुरक्षित नाही. बरोबर. शौर्य आणि बुद्धीचा असा संगम खरंच दुर्मिळ. पण त्यांच्या एका योजनेबद्दल मी ऐकलंय जी यशस्वी झाली नाही, पण ती त्यांच्या कल्पनाशक्तीची आणि धाडसाची ओळख करून देते. ती म्हणजे जंजिऱ्याची मोहीम. जंजिरा स्वराज्याच्या पोटातला एक असा कर्करोग होता. तो समुद्रात वसलेला अजिंक्य मानला जाणारा किल्ला. तिथला सिद्धी सतत कोकण किनारपट्टीला त्रास द्यायचा. त्याला संपवणं गरजेचं होतं. हो, पण जंजिरा जिंकणं जवळजवळ अशक्य होतं. मग संभाजी महाराजांनी एक अशी योजना आखली जी आजच्या काळात एखाद्या महाकाय इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सारखी वाटते. म्हणजे काय योजना होती ती? त्यांनी समुद्रात दगडांचा भराव टाकून थेट किल्ल्यापर्यंत एक सेतू म्हणजे पूल बांधायला सुरुवात केली. 1 मिनिट, समुद्रात पूल? हो, विचार करा. समुद्राच्या लाटांशी झुंजत, शत्रूच्या तोफांचा मारा सहन करत हजारो माणसं समुद्रात पूल बांधत होती. हे तर अविश्वसनीय आहे. समुद्रात पूल बांधणं, तेही शत्रूच्या नाकावर टिच्चून. हो, आणि कादंबरीतल्या वर्णनानुसार त्यांनी जवळजवळ अर्धा पूल बांधलाही होता. सिद्धीच्या गोटात तर भीतीचं वातावरण पसरलं होतं. त्यांना वाटलं आता आपला अंत जवळ आला. मग मोहीम पूर्ण का नाही झाली? नेमकं त्याच वेळी औरंगजेबाचा शहाजादा मुअज्जम स्वराज्यावर चालून आला आणि संभाजी महाराजांना ही मोहीम अर्ध्यावर सोडून रायगडाकडे परतावे लागले. अरे रे. ही योजना पूर्ण झाली नाही, पण यातून त्यांचं धाडस आणि त्यांची दूरदृष्टी दिसून येते की नाही. ते अशक्य गोष्टी शक्य करण्याचा विचार करत होते. म्हणजे एकाच वेळी सिद्धी, पोर्तुगीज, घरातले शत्रू आणि आता थेट मुघल बादशाह. हा संघर्ष किती पातळ्यांवर सुरू होता याची कल्पनाच करवत नाही. आणि इथूनच त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या संघर्षाला सुरुवात होते. औरंगजेब. हो, औरंगजेब. मराठा साम्राज्य कायमचं नष्ट करण्याच्या इराद्यानं 5 लाखांची अवाढव्य फौज घेऊन तो स्वतः दक्षिणेत उतरला. हा 2 सम्राटांमधला लढा होता, बादशहा विरुद्ध छत्रपती. त्याला वाटलं होतं काही महिन्यातच तो हे मुठभर मराठ्यांचं राज्य चिरडून टाकेल. पण तसं झालं नाही. आणि याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे नाशिक जवळच्या रामशेज किल्ल्याचा लढा. हा तर तसा एक छोटा, फारसा महत्वाचा नसलेला किल्ला. बरोबर. मुघलांना वाटलं की हा किल्ला आपण काही दिवसातच जिंकू, पण त्या किल्ल्यावरच्या मूठभर मावळ्यांनी बलाढ्य मोगल सैन्याला तब्बल 6.5 वर्ष झुंजवत ठेवलं. 1 मिनिट, 6.5 वर्षे? हे ऐकायलाच अशक्य वाटतंय. म्हणजे औरंगजेबाने काय आपले सर्वोत्तम सरदार नाही पाठवले? एवढा वेळ ते कसे टिकले? औरंगजेब विसरला नाही, तो हताश झाला होता. त्याने शहाबुद्दीन खान, बहादूर खानासारखे त्याचे एक मातब्बर सरदार पाठवले, पण सगळे अपयशी ठरले. पण कसे? याचं कारण काय होतं? याचं कारण होतं मराठ्यांची कल्पकता आणि त्यांची हार न मानण्याची वृत्ती. जेव्हा किल्ल्यावरचा दारुगोळा संपला तेव्हा त्यांनी काय केलं असेल? काय केलं? त्यांनी चांबड्याच्या आणि लाकडाच्या तोफा बनवल्या. काय सांगतायत, लाकडी तोफा?
हो, आणि त्यातून दगडगोट्यांचा मारा सुरू ठेवला. हे फक्त एका गरजेतून आलेलं जुगाड नव्हतं, तर ही मराठ्यांची मानसिकता दाखवते. शत्रू बलाढ्य असेल, साधनं कमी असतील, तरी आम्ही हार मानणार नाही. आम्ही लढण्यासाठी नवीन मार्ग शोधून काढू. आणि बाहेरून त्यांना मदत मिळत होती का? सतत तोडत होते, त्यांना सतत हैराण करत होते. म्हणजे आतून मावळे लढत होते आणि बाहेरून सैन्य. एका लहानशा किल्ल्याने औरंगजेबाची झोप उडवली होती. आणि हे व्यापक चित्र पाहणं महत्वाचं आहे. ज्यावेळी रामशेज लढत होता, त्याचवेळी संभाजी महाराज गोव्यात पोर्तुगीजांना धडा शिकवत होते. त्याचवेळी ते म्हैसूरच्या चिक्कदेव राजाला हरवत होते. एकाच वेळी इतक्या आघाड्यांवर यशस्वीपणे लढणारा राजा भारताच्या इतिहासात दुसरा झाला नाही. इतकं शौर्य, इतकी बुद्धिमत्ता, इतकं नियोजन, पण तरीही त्यांच्या कारकिर्दीचा शेवट इतका दुःखद का झाला? याचं उत्तर एका शब्दात आहे, फितुरी. संगमेश्वर येथे स्वतःचा मेहुणा गणोजी शिर्के याच्या गद्दारीमुळे ते मुघलांच्या हाती लागले. ही स्वराज्याच्या इतिहासातील एक काळी घटना होती. त्यानंतर त्यांना आणि त्यांचे मित्र कवी कलश यांना औरंगजेबासमोर हजर करण्यात आलं. तुळापूर येथे त्यांच्यावर जे अमानुष अत्याचार झाले. संभाजी महाराजांसमोर 4 प्रमुख अटी ठेवल्या. काय होत्या त्या 4 अटी? पहिली, स्वराज्याचे सर्व किल्ले मोगलांच्या स्वाधीन करणे. दुसरी, स्वराज्याच्या खजिन्याचा पत्ता सांगणे. तिसरी, जे मोगल सरदार संभाजी महाराजांना सामील झाले होते त्यांची नावं उघड करणे. आणि चौथी, सर्वात महत्वाची अट, इस्लाम धर्म स्वीकारून औरंगजेबाची चाकरी पत्करणे. विचार करा, महिनाभर रोज शरीराचे तुकडे तोडले जात आहेत, डोळे काढले जात आहेत, असह्य वेदना दिल्या जात आहेत, आणि समोर हा पर्याय आहे की फक्त हो म्हणा आणि हे सगळं थांबवा. पण त्यांनी नकार दिला, ठाम नकार दिला. कारण त्यांना माहित होतं की हा लढा फक्त 2 राजांमधला नाहीये. हा स्वराज्य आणि साम्राज्य यांच्यातला लढा आहे. हा धर्माचा लढा आहे. जर त्यांनी शरणागती पत्करली असती तर त्यांनी उभा केलेला, त्यांच्या वडिलांनी आयुष्यभर जपलेला स्वाभिमानाचा लढा संपला असता. धर्मवीर म्हणून त्यांची ओळख याच सर्वोच्च बलिदानातून निर्माण झाली. त्यांनी स्वतःच्या प्राणांपेक्षा स्वराज्य आणि धर्माला मोठं मानलं. औरंगजेबाला वाटलं असेल की राजाला संपवलं म्हणजे राज्य संपलं, पण झालं उलटच की नाही? अगदी उलट झालं. औरंगजेबाला वाटलं की त्याने मराठ्यांचं मस्तकच छाटलं, पण संभाजी महाराजांच्या बलिदानाने संपूर्ण महाराष्ट्रात स्वातंत्र्याची एक अशी आग पेटवली की संताजी, धनाजी, ताराबाईंसारखे अनेक नेते पुढे आले. आणि मराठ्यांनी पुढील 27 वर्ष लढा दिला. हो, ज्या लढ्याने अखेरीस औरंगजेबाला याच मातीत गाडलं, त्या लढ्याची प्रेरणा संभाजी महाराजांचं बलिदान होतं. त्यांचं मरण हे मराठ्यांचं स्फुरण ठरलं. आणि विश्वास पाटील यांच्या कादंबरीचा हाच तर उद्देश आहे. नंतरच्या काळात विशेषतः चिटणीस बकरी सारख्या लिखाणातून जी संभाजी महाराजांची बदनामी झाली ती पुसून काढणं. बरोबर. पाटील यांनी पोर्तुगीज, फ्रेंच, संस्कृत साधनांसारख्या अस्सल ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करून संभाजी महाराजांचं खरं रूप लोकांसमोर आणलं. ते केवळ योद्धे नव्हते, तर बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिणारे संस्कृत पंडित होते. एक कुशल प्रशासक होते. हो, ही कादंबरी म्हणजे एका महान छत्रपतीवर झालेल्या अन्यायाला इतिहासाच्याच साक्षीने दिलेलं उत्तर आहे. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की छत्रपती संभाजी महाराज हे केवळ एक तापट स्वभावाचे राजपुत्र नव्हते, तर एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. एक महान योद्धे, कुशल प्रशासक आणि आपल्या तत्वांसाठी, स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी प्राणांची आहुती देणारे एक अद्वितीय छत्रपती होते. त्यांनी केवळ शौर्यच नाही, तर त्याग आणि स्वाभिमान म्हणजे काय याचा एक अतुलनीय आदर्श आपल्या समोर ठेवला आहे. खरंच. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. औरंगजेबासमोर हो म्हटलं असतं, जर त्यांनी स्वराज्य आणि धर्म सोडला असता, तर आज भारताचा नकाशा आणि त्याची संस्कृती कशी असती याचा विचार नक्की करा.